बातमी आहे नागपूरमधून। नागपुरातील 4 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे। स्वातंत्र्यदिनी गाण्यावर ठेका धरणं भोवलं आहे। नागपुरातील 4 पोलिसांना निलंबित करण्यात आलेलं आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर कारवाई केली गेली आहे। स्वातंत्र्यदिनी गाण्यावर या ठिकाणी ठेका धरणं त्यांना भोवलं आहे। तहसील पोलीस ठाण्यातील पोलिसांवर ही कारवाई केली गेली आहे। जय महाराष्ट्राने या संदर्भात बातमी दाखवली होती आणि या बातमीनंतर आता कारवाई केली गेली आहे। नागपुरातील 4 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे। आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेत। हितेश, नागपुरातील 4 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय। जय महाराष्ट्राने या संदर्भात बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता ही कारवाई केली गेली आहे। नक्कीच बघितलं गेलं तर आपण 2 दिवसापूर्वी जी आहे बातमी चालवली होती। या संदर्भात पोलीस प्रशासन नागपूरचं जे आहे ते लक्ष देत नव्हतं। मात्र आपण जेव्हा ही बातमी प्रदर्शित केली त्यानंतर जे आहे पोलीस प्रशासन जागा झालं आणि त्यांनी जे आहे आपल्या बातमीवर लक्ष केंद्रित करत जी आहे ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 4 पोलिसांना जे आहे निलंबित करण्यात आलं आहे। त्यामध्ये 2 पुरुष आहेत आणि 2 महिला पोलीस आहेत। यांना जे आहे निलंबित करण्यात आलं आहे। त्यांचं नाव जर बघितलं आपण तर संजय पाटणकर असतील, अब्दुल कयूब गणी असतील, भाग्यश्री गिरी असतील, निर्मला गवडी असतील, असे 4 पोलीस कर्मचाऱ्यांना जे आहे इथून निलंबित करण्यात आलेलं आहे। त्यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी जे आहे स्पीकरवर गाणं वाजवत आणि डान्स केलेला आहे। की पान बनारसवाला या गाण्यावर त्यांनी वर्दीमध्ये असताना हा डान्स केलेला आहे आणि त्यामुळेच जे आहे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। आणि आपण या बातमीबद्दल पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया घेण्याचा सुद्धा आपण त्यावेळी प्रयत्न केला होता। मात्र पोलीस या प्रकरणात काहीही बोलण्यास जे आहे तयार आपल्याला पाहायला दिसत होतं, तयार नव्हती। त्यामुळे आपण तेव्हाही सांगितलं होतं की पोलीस प्रशासन जे आहे नागपूरचं नक्की बोलत का नाही आहे। त्यानंतर जे आहे आपण जी बातमी चालवली आणि त्याचा जो परिणाम आहे तो आता पोलीस प्रशासनावर आपल्याला दिसत आहे। धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।